स्वराजच्या ऑपरेशनसाठी ATMमधून 20,000 काढले. त्याच्यानंतर घरी गेले आणि मी सगळ्यांना सांगते की पैसे कमवा आणि असं काम करा ना की आपण कुठंही असलं ना तरी अर्निंग आपली चालू असली पाहिजे. आज मी हे कंपनीचे प्रमोशनची कामं करते म्हणून बघा मी कुठंही असली तरी माझं काम चालू राहते आणि पैसा येणे चालू राहते. तर घराचं काम करून घेतलेलं आहे. आई एकटी असते, घराला जाळी वगैरे बसवून घेतली आणि त्याच दिवशी स्वराजचं ऑपरेशनसुद्धा होतं. स्वराजचं ऑपरेशनसुद्धा केलेलं आहे आणि तो बाहेर आल्यानंतर भरपूर रडत होता आणि म्हणत होता, मम्मी पप्पा तुम्ही माझ्यासोबत ठीक केलं नाही. त्याच्यानंतर त्याला थोडंसं खाया प्यायला दिलं आणि त्याच्या हाताची नस दिसत नव्हती ना म्हणून त्याच्या पायामधून त्याला ॲनेस्थेसिया आणि सलाईन वगैरे दिल्या होत्या. सेविंग असणे खूप आवश्यक आहे. आयुष्यात कोणतं संकट येणार कधी हे सांगता येत नाही आणि पैशाची मदत तुम्हाला कोणीही करत नाही. मी एक वेळा ते भोगलेलं आहे. माझ्या स्वराजच्या वेळेस मला लोकांना पैसे मागून त्याला वाचवावं लागलं म्हणून मी आता स्वतःला स्ट्रॉंगपणे उभं केलेलं आहे पैशाने सुद्धा. नंतर स्वराजला सुट्टी झाली आणि आम्ही घरी आलो तर आईने गरमागरम स्वयंपाक आमच्यासाठी बनवून ठेवलेला होता. तर स्वराजचं ऑपरेशन खूप छान पद्धतीने पार पडलेलं आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.